चला तर मग फायनली आज पुन्हा तुमच्यासोबत एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे. नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आणि सुरुवात नेहमीप्रमाणे आपली सकाळच्या देवपूजेपासूनच मी करते आहे. रोज सकाळचं हे माझं रुटीन असतं म्हणजे असतं. सांगण्याचं एकच की काल परवा एक ताई पार्लरमध्ये आलेल्या होत्या. त्या म्हटल्या मी तुमचे व्हिडिओ बघते, पण मला नाही वाटत म्हणे की तुमचं ते रुटीन जे आहे ना ते तुम्ही मला काय म्हणतात त्याला रोजचं म्हणजे तुमचं नॅचरल रुटीन असेल असं मला नाही वाटत म्हणे. तुम्ही फक्त व्हिडिओसाठी कदाचित देवपूजा वगैरे हे ते करत असाल, असं त्या बोलता बोलता बोलून गेल्या. पण म्हणजे माझं असं मनाला नाही लागलं ते. पण मी एकच म्हणते की व्हिडिओसाठी देवपूजा कोण करेल बरं? म्हणजे बोलताना पण साधं कोणी विचार नाही करत असं असतं बऱ्याच वेळेला. पण ठीक आहे असो. आता व्हिडिओ तर मी आता 2-3 वर्षापासून घ्यायला लागलेली बरं का. पण माझं जे हे रुटीन आहे देवपूजा करण्याचं वगैरे, मी जशी 6वी-7वीला होती ना, म्हणजे त्याच्या पण आधीपासून आम्ही असं करतोच. पण मला जसं कळतं तेव्हापासून उठल्या उठल्या स्मरण, देवपूजा हे सगळं रुटीन सगळ्यांचंच आहे आमच्या घरामध्ये. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांचं असंच रुटीन आहे. तर ठीक आहे असो, ज्याचा त्याचा दृष्टिकोन असतो, ज्याची त्याची पाहण्याची नजर असते. काही काहींना असं वाटतं की फक्त देखावा आहे आणि फक्त व्हिडिओसाठीच चाललेलं आहे व असं. आणि याच विषयावर आहे ना मी थोडंसं बोलणार आहे तुमच्यासोबत. आणि आज आहे ना सिम्बा पण आलेला आहे आपल्यासोबत फिरायला. नमस्कार, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी सकाळी मस्त आलो आहे मी मॉर्निंग वॉकसाठी. आणि साधारण 15-20 मिनिटं झाले आम्हाला चालून. आणि अजून 20 मिनिटं चालू आणि त्याच्यानंतर मग घरी जाऊ. तुम्ही विचारतात ना मग किती तास किंवा किती किलोमीटर तुम्ही चालता गो. किती किलोमीटर होत असेल हो साधारण? 4 किलोमीटर होतं. हां, 2 किलोमीटर जाऊन आणि 2 किलोमीटर येऊन. हे पहा मागे किती सुंदर उजळ येतं आहे सूर्याचं. सूर्यकिरणं येत आहेत ना वरती. तसं सिम्बा पण आला आहे आमच्यासोबत. पण त्याला बाकीच्या कुत्र्यांपासून ना वाचवावं लागतं. म्हणजे ते पाळलेल्या कुत्र्यांना दुसरे जे कुत्रे असतात ते त्रास देतात ना, त्याच्यासाठी. चला मग मस्त वॉकिंग करतो आणि मग घरी गेल्यानंतर पुढचं रुटीन शेअर करते तुमच्यासोबत. बाय. तर सांगायचं काय होतं माहिती का, आपल्याला जर कधी असं कोणी काही बोलून आपल्या काही जी वागणुकीवरून असो किंवा कशावरून असो, जर कधी काही कोणी बोललं तर त्याच्यावरून आपल्याला जर बाहेरून हर्ट होत पण असेल ना, तर ते आपण किती मनावर घ्यायचं आणि कोणाचा किती त्रास करून घ्यायचं हे आपल्या हातात असतं. कारण समोरच्याचं मत आपण नाही बदलू शकत. एक गोष्ट कधीही लक्षात ठेवायची की जे विचाराने चांगली माणसं असतात, जे हुशार माणसं असतात ना, ते कोणत्याच व्यक्तीला कमी लेखत नाही किंवा कोणत्याच त्याच्या वागण्यावरून त्याला नावं ठेवत नाही किंवा मग त्याला काही बोलून जात नाही असं. खूप दिवसानंतर आज ब्लॉग शूट करते मी. पहिलेच शूट केलेले तुमच्यासोबत एडिट करून ते अपलोड करणं होत नाही आहे. आणि मेन म्हणजे ना तुमच्या ज्या कमेंट्स आल्या आहेत त्याच्यावर मला रिप्लाय करायचा आहे. तर येईल लवकरच व्हिडिओ, त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ येईल किंवा ह्या व्हिडिओच्या पहिले पण तो कमेंट्सवरचा व्हिडिओ होऊन जाईल. कारण याला तर एडिटिंग करावं लागतं आणि ते डायरेक्ट मला कुठल्या कमेंट्स आवडलेल्या आहे आणि कोणी कोणी काय काय विचारलं आहे कोणत्या कोणत्या ताईंनी त्या कमेंट्समध्ये, तर तो व्हिडिओ मी आधी घेऊन येणार आहे आणि स्पेशल व्हिडिओ बनणार आहे तो. थोडी घाई आहे कारण आम्हाला निघायचं आहे. कुठं जातो काय जातो ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चहा वगैरे झालं आहे, देवपूजा करून झालेली आहे, आता स्वयंपाक करते आणि मग निघतो आम्ही. व्हिडिओ पाहत राहा शेवटपर्यंत. तपू दे भाई, तपू दे. पुसलं का माय? प्रणित पाहिलं ना, मी बोलली ना तुला प्रणित शेवटपर्यंत जाईल म्हटलं. अरे टॉप थर्ड मध्ये आला ना, पण तो मला तर पण ते पण मोठं आहे ना. अरे पण मला हा माहिती मला ते तर मी सगळं तो सुरुवातीपासून वाटत होता प्रणित मोरे की हा जाईल म्हटलं शेवटपर्यंत. टॉप थर्ड मध्ये आहे ना, पण मग हे ना. हा ते तर आहे, पण मला डायरेक्ट ती जे विनर अवॉर्ड होता ना तो होता ना, बघायचं होता यार. तो गौरव करना पण भारी खेळलेला आहे का विचारा. पण भारी खेळला आहे, पण प्रणित पण हे झाला ना मग. म्हणजे मी तो 5 पोहोचलो होती बिग बॉस, तरी मी 1-2 एपिसोड मध्ये सांगून दिलं होतं की जाईल म्हटलं शेवटपर्यंत. मला दर्शनच वाटली होती. कारण प्रणित जो आहे ना तो कोणाचं असं हे नव्हता, ज्याचं चुकलं तिथं बोलत होता, ज्याचं हे झालं तिथं हे करत होता. गौरव करना पण तळत होता. हा ती पराणा बापरे.
हा व्हिडिओ खरं तर खूप जुना आहे, शूट केलेला मोबाईलमध्ये आणि तो आत्ता तुमच्यासोबत एडिट करून मी शेअर करते आहे. त्यावेळेला हिंदी बिग बॉस संपलेलं होतं आणि त्याच्याबद्दलची आमची जी चर्चा होती माझी आणि कृष्णाची ती तुम्ही ऐकलीच असेल. प्रणित मोरेबद्दल, अश्नूरबद्दल वगैरे. आणि आत्ता मराठी बिग बॉस पण चालू आहे. तर तुम्ही कोण कोण मराठी बिग बॉस बघताय त्यांनी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणता कंटेस्टंट तुमचा फेवरेट आहे ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर आमची तयारी होती आता इकडं निघण्याची. जायचं होतं थोडंसं, गाडीचं पण काही काम होतं, गाडी वॉशिंग वगैरे करायचं होतं आणि सोबतच किराणा वगैरे डीमार्टमधून आणायचा होता, तर त्याच्यासाठी आम्ही निघालो. आणि खूप जणांनी विचारलं हेअर ऑइलसाठी की कसं ऑर्डर करायचं, कसं ऑर्डर करायचं. तर स्क्रीनवर मी एक नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. त्याच्यावर मी तुम्हाला एक स्कॅनर पाठवेल. त्याच्यावर पेमेंट झालं ना, पेमेंट कन्फर्म झालं की त्याच्यानंतर तुमची ऑर्डर कन्फर्म होईल आणि तुमचा ॲड्रेस वगैरे मग तुम्ही मला त्या व्हॉट्सअप नंबरवरच शेअर करायचा आणि त्याच्यानंतर मग मी तुमचं पार्सल डिस्पॅच करेल. तर आता लिपस्टिक लावून घेतली नॉर्मल आणि केस वगैरे छान असं तयार झाली. तर तुम्ही विचारतात मग अजून की तू कुठला शेड लावला, तर इनसाईडची लिपस्टिक मी लावलेली आहे आणि त्याचा शेड आहे 03. तर चला मग आता निघते. आणि हो, आपला राहिलेला विषय तो थोडक्यात सांगते तुम्हाला की एखाद्याचं बोलणं आपलं किती मनावर घ्यायचं किंवा नाही घ्यायचं, किंवा कोणत्या गोष्टी करायच्या जेणेकरून आपल्याला समोरच्याचं बोलण्याचा काही त्रास नाही होणार. कारण आता ह्या फील्डमध्ये आल्यानंतर बऱ्याच वेळेला अशा काही कमेंट्स येतात किंवा असं कोणी बोलून जातं की हे फक्त व्हिडिओसाठी करते आहे किंवा मग हे सगळं खोटं आहे, असं म्हणजे बऱ्याचशा गोष्टी असतात. तर ते सगळं कसं मी इग्नोर करते आणि कसं माझ्या मनावर घेत नाही याच्याबद्दल थोडंसं बोलायचं होतं. की आपण काय करायचं, एक विचार करायचं की ही व्यक्ती जर मला अशी बोलते याचा अर्थ ही तशाच बॅकग्राऊंडमधून आलेली आहे. तिच्यावर तसे संस्कारच झालेले नाही आहेत की कोणाला कसं मोटिवेट करायचं, कोणाचं कसं समजून घ्यायचं वागणं बोलणं किंवा काय असं. म्हणून आपण जर असं केलं ना, समोरच्या व्यक्तीवरच सोडून द्यायचं आपण की हो बाई तुझे संस्कारच तसे असतील आणि तू त्याच बॅकग्राऊंडमधून आलेली असशील आणि त्याच्यामुळे तू हे नाही समजू शकणार की मी काय करते आहे किंवा काय नाही करते आहे. त्याच्यामुळे ना आपलं खूप सोपं होऊन जातं काम. आणि म्हणून आपण आपल्या म्हणजे असं निगेटिव्ह विचार आपल्या मनात येत पण नाही की ती मला असं का बोलली किंवा काय. आणि त्याच्यामुळे आपण स्ट्रेस फ्री राहतो, मनात असे जास्त काही विचार येत नाही. आणि तुम्हाला सांगू का, गोष्टी सोडून द्यायला शिकायचं. आपलं जेव्हा एखाद्याशी काही झालं तिथं आपण बोलून झालं ना, ते सोडून दिलेलंच बरं असतं. कारण कसं आपल्यालाच आपलं जे पुढचं आयुष्य आहे ते छान आनंदी जगायचं असतं. तेच तेच डोक्यामध्ये ठेवून मनामध्ये ठेवून काय करायचं आहे, उगाच आपल्याला आजार लागतात. मायग्रेन होतं, थायरॉईड होतं आणि हे मी तुम्हाला कधी सांगते माहिती आहे का, स्वतःला मला मायग्रेन आणि थायरॉईड झालं अशा गोष्टींचा काही विचार करून करून त्याच्यानंतर मी हुशार झालेली आहे. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते की गोष्टी ना सोडून द्यायला शिका, खूप सोपं होतं आयुष्य. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. छोटासा व्हिडिओ होता पण थोडक्यात तुम्हाला काहीतरी मला सांगायचं होतं. आणि काही गोष्टी त्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्यासोबत होतच असतात. कोणी काहीतरी बोलतं, आपल्या मनावर आपण घेतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. तर असा छोटासा व्हिडिओ होता आजचा. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त. आणि कमेंटसुद्धा करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर. भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, दंडवत प्रणाम.